चिकन केलं की कोंबडी वडे हवेतच, त्यासाठी लागणारी भाजणीची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आज आपण केलेला चिकन रस्सा कोणतीही जास्तीची मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे, तरीही चिकन चवीला अगदी अप्रतिम होतं। आषाढ महिन्यात एकदा तरी चिकन आणि कोंबडी वड्यांचा बेत व्हायलाच हवा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। वडे करण्यासाठी इथं मी परातीमध्ये अर्धा किलो वडे भाजणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे। गव्हाचं पीठ घातल्यामुळे वडे छान मऊ होतात। भाजणी करताना मी त्यात गहू भाजून घातले नव्हते, म्हणून मी आत्ता 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे। गव्हाचं पिठाचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त ठेवलं तरीही चालेल आणि भाजणी सरसरीत दळून घ्यायची आहे, ना अगदी बारीक दळायची आहे ना खूप जास्ती जाड दळायची आहे। जर तुम्ही घरघंटीवर दळणार असाल तर 2 नंबर चाळणीने पीठ दळून घ्यायचं आहे। अर्धा टीस्पून हळद घातले रंगासाठी आणि चवीनुसार मीठ घालायचं। आणि आता आपण यामध्ये कांद्याची प्युरी घालूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे पाणी न घालता मिक्सरला लावून त्याची अशी बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही कांदा किसून घातला तरीही चालेल। कोंबडी वडे कांदा न घालता देखील चवीला छानच लागतात, पण कांदा घातल्यामुळे त्याची चव अजून वाढते। तुम्ही कांद्याची पेस्ट न घालता देखील कोंबडी वडे करू शकता। आता आपण तयार करून घेतलेली कांद्याची प्युरी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हळद, मीठ आणि कांद्याची प्युरी व्यवस्थित मिक्स करून झाले। आता आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। पाणी अगदी कडकडीत गरम घालायचं नाही आहे, मीडियम गरम पाणी आपण यात घालणार आहोत। पीठ अर्ध्यापेक्षा जास्ती भिजेल एवढं आपण गरम पाणी घालायचं आहे आणि चमच्याने असं आधी मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व पिठाला व्यवस्थित गरम पाणी लागेल इतकं पाणी घालायचं। अंदाजाने पाणी घालायचं, एकाच वेळी खूप जास्त पाणी ओतायचं नाही आहे, नाहीतर पीठ पातळ होईल। जर पाणी कमी पडलं तर नंतर तुम्ही अगदी साधं पाणी घालून देखील पीठ मळून घेतलं तरी चालेल। बघा, थोडं थोडं करून मी यात पाणी घातलं आणि आता आधी आपण हाताने पीठ मळून घेऊया। म्हणजे जर पाणी कमी वाटत असेल तर हाताने थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला हवं तसं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना खूप जास्त पातळ करायचं नाही आहे, पिठाचा घट्टसर गोळाच ठेवायचा आहे। पीठ आल्यानंतर ते पातळ होतं आणि मग आपल्याला वडे थापणं कठीण होऊन जातं। आपल्याला हे पीठ कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे। जर खूप जास्ती गरमा असेल तर मग ते पीठ लवकर येतं आणि पातळ होतं, म्हणून आधी थोडं घट्टच पीठ ठेवायचं आहे। चुकून एखाद्या वेळेस पातळ झालंच तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता किंवा तांदूळाचं पीठ घातलं तरीही चालेल। बघा, थोडं थोडं करून मी पाणी घालून पीठ अगदी छान मळून घेतलं आहे। पाणी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं पीठ मी व्यवस्थित मळून चिकट करून घेतलेलं आहे। बघा, आणि पिठाचा गोळा अगदी पातळ नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट पण नाही आहे, अशी कन्सिस्टन्सी आपण पिठाची ठेवायची आहे। बघा, आपण मळून घेतलेलं पीठ इथं मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आपल्याला हे पीठ मुरवत ठेवायचं आहे। कमीत कमी अर्धा तास तरी हे पीठ मुरू द्यायचं आहे। जितकं पीठ चांगलं मुरेल तितके वडे छान मऊसूत होतील। अर्ध्या तासाच्या पुढे तुम्ही 2 ते 3 तास देखील हे पीठ असंच मुरवत ठेवू शकता। 2-3 तासानंतर चेक करायचं पीठ आलंय का। जर पीठ थोडंसं सैलसर लागत असेल तर पातेलं उचलून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील याचे वडे करू शकता। यानंतर आता आपण वाटणाची तयारी करूया। त्यासाठी इथे मी 1 कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। 1 कप म्हणजे बरोबर 1 मोठी खोबऱ्याची वाटी मी किसून घेतलेली आहे। खोबरं पण चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे, म्हणजे चिकन चवीला छान होतं। खवट असेल तर चिकनची चव बिघडते। आता आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करून खोबरं छान एकसारख्या रंगावर भाजून घेऊया। आता इथं मी फक्त सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धं सुकं खोबरं आणि अर्धं ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल किंवा फक्त ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल। बघा, 3-4 मिनिटांमध्येच खोबरं अगदी छान भाजलं गेलेलं आहे, अजिबात करपलेलं नाही आहे, मस्त एकसारख्या रंगावर भाजलं गेलं आहे। आता आपण भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथं मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि कांदा आपण छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। मी कांदा भाजताना आधी तेल घातलेलं नाही आहे, आधी कांदा अर्धवट भाजून घ्यायचा आणि जर तुम्हाला गरज वाटलीच तर तुम्ही एखादा टीस्पून यामध्ये तेल घालून कांदा परतून घेऊ शकता। बघा, कांदा पण भाजून झाला आहे, कांद्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे। कांदा पण अगदी छान व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता आपण भाजून घेतलेला कांदा ताटामध्ये काढूया। कांदा खोबरं पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण त्याचं वाटण वाटून घेऊया। इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आपण आलं लसूण घालूया। बघा, इथं मी 15 ते 20 मध्यम ते मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। इतकं आलं लसूण आपल्याला लागणारच आहे, कारण वाटण करताना आपण त्यामध्ये अजिबात लसूण घातलेला नाही आहे। 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, मुठभर कोथिंबीर घालायची,
आणि यात थोडंसं पाणी घालून आपण याचं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदा काढून घेतलेला आहे आणि त्यात मी पाव कप पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे पण मिक्सरला लावून याचं बारीक वाटण वाटून घेऊया। वाटण शक्य तितकं बारीक वाटायचं म्हणजे आपण तयार केलेला रस्सा छान मिळून येतो। बघा इथे मी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन मी आधी साफ करून घेतलं आणि त्यानंतर 2-3 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी मी निथळून काढलेलं आहे। चिकन मी मॅरिनेट करणार नाही आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्ट दही लावून मॅरिनेट करून ठेवू शकता, कमीत कमी अर्धा तास तरी। मी असंच फोडणीला घालणार आहे, तरी देखील चिकनचा रस्सा अगदी चवीला छानच होतो। चिकन फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले। त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये मी 1 तमालपत्र घातलेलं आहे। तमालपत्र मोठं होतं म्हणून मी 2 भाग करून घेतलेले आहेत। यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चॉपरमधून असे अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत। कांदा अगदी बारीक चिरूनच घालायचा आहे। आता आपण कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर छान परतून घेऊया। कांदा परतून झालाय, आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण घालूया। बघा तयार करून घेतलेलं सगळं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो मीडियम करून तयार करून घेतलेलं आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट 2 ते 3 मिनिटे छान परतून घेऊया, म्हणजे त्याचा सगळा कच्चेपणा निघून जाईल। बघा आलं लसूण पेस्ट अगदी छान परतून झाले। आता यात अर्धा टीस्पून हळद घालायची, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी, 2 टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून घरगुती लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, आणि 1 टीस्पून मी चिकन मसाला घेतलेला आहे, तो तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। आता आपण हे मसाले थोडा वेळ परतून घेऊया। फोडणीमध्ये मी तेल कमी घातलंय, मसाले करपू नयेत म्हणून यात थोडं पाणी घालून मसाले परतून घ्यायचे आहेत। जर मसाले कोरडेच परतले आणि ते करपले तर मग चिकनची चव कडवट होईल। मसाल्यांना हलकं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेले आहेत। आपली फोडणी तयार आहे। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन यामध्ये काढून घेऊया। आता गॅसची फ्लेम लो मीडियम करून आपण चिकन फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले चिकनला लागले जातील अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन मसाल्यांमध्ये मी 1-2 मिनिट छान परतून घेतलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो मीडियम करून यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 10 मिनिटं आपण वाफेवर चिकन शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण काढून आपण थोड्या वेळाने तळापासून ढवळून घ्यायचं। 10 मिनिटं चिकन वाफेवर शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता चिकनमध्ये मसाले अगदी छान मुरलेले आहेत आणि चिकनचं अंगचं पाणी सुटलेलं आहे। बघा मस्त अशी उकळी पण आलेली आहे। पुन्हा एक वेळ आपण ढवळून घेऊया। 10 मिनिटांमध्ये मी 2-3 वेळा झाकण काढून चिकन ढवळून घेतलं होतं, म्हणजे ते तळायला लागणार नाही। बघा रंग पण अगदी सुरेख आलेला आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया। आधी वाटण चिकनमध्ये मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने वाटण मिक्स करून झालं की यामध्ये पाणी घालायचं, गरजेनुसार पाणी घालायचं। रस्सा जसा तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवा असेल त्यानुसार। मी खूप जास्त सैलसर देखील ठेवणार नाही आहे आणि अगदी घट्ट पण ठेवणार नाही आहे, म्हणजे चिकन भाताबरोबर देखील खाता येईल आणि वड्यांसोबत देखील। अशा पद्धतीचा मी रस्सा करणार आहे। बघा रस्सा अजून घट्टच आहे, यात अजून आपल्याला पाणी घालावं लागेल, कारण चिकन अजून आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत, ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे। अजूनपर्यंत आपण मीठ घातलं नाही आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि एक वेळ पुन्हा छान ढवळून घ्यायचं आणि रस्स्याला उकळी येण्याची वाट पाहूया। बघा चिकनच्या रस्स्याला मस्त दणकून उकळी आलेली आहे। आता आपण मीडियम फ्लेमवर चिकन अजून 10 मिनिटं शिजवून घेऊया, त्याआधी एक वेळ ढवळून घेऊया, म्हणजे तयार मसाला तळाला लागणार नाही। 10 मिनिटं मी चिकन अजून छान शिजवून घेतलेलं आहे आणि बघा रस्स्याला मस्त रंग आलेला आहे, घरभर मस्त सुगंध दरवळत आहे आणि छान असं आपलं चिकन तयार आहे। चिकन पण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। बघा चिकनचा मी इतका दाटसर रस्सा ठेवलेला आहे। चिकन अजून खूपच गरम आहे, थोडंसं गार झाल्यावर तो अजून घट्टसर होणार आहे। ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे। चिकन शिजले का बघूया। बघा व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे, अजिबात चिवट झालेलं नाही आहे, मस्त ज्युसी असं आपलं चिकन तयार आहे। जरी आपण याला मॅरिनेट केलं नसलं तरीही ते व्यवस्थित झालेलं आहे। रंग पण सुरेख आला आहे। तुम्हाला हवं तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता, मी वाटणात घातली होती म्हणून पुन्हा घालत नाही आहे। आता आपलं गरम गरम चिकन सर्विंगसाठी तयार आहे, पण त्याआधी आपण कोंबडी वडे करूया।
चिकन होईपर्यंत पाऊण तास झालेला आहे आणि बघा तोपर्यंत आपलं पीठ छान मुरलं गेलेलं आहे. अगदी पातळ झालेलं नाही आहे, थोडंसं जसं आपण घट्ट ठेवलं तसंच आहे. आपल्याला या पिठाची अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. जर तुम्ही ठेवलेलं पीठ खूप जास्ती सैलसर झालं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता किंवा तांदूळाचं पीठ घातलं तरीही चालेल. जर घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून सैलसर करता येतं, म्हणून आधीच थोडं घट्ट ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ झाला तरच ते सैलसर होतं. आता आपण वडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील तसे आपण हे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे मग वडे तळताना पटापट आपल्याला ते थापता येतात आणि आपलं काम झटपट आवरतं. बघा इथे मी पापडाचं मशीन घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला पटापट वडे करता येतात. पण त्याआधी मी तुम्हाला हाताने थापून देखील एक वडा दाखवते. एक गोळा घ्यायचा, बोटांना थोडंसं तेल लावायचं आणि बोटांच्या साहाय्याने वडे असे पातळ थापून घ्यायचे आहेत. असे देखील वडे पटापट थापता येतात. तुम्हाला हवं तर पाणी किंवा तेल काहीही लावू शकता. बघा आपला थापून घेतलेला वडा तयार आहे. तुम्हाला मी दाखवते. इतका पातळसर वडा आपण थापायचा आहे, खूप जास्त जाड थापायचा नाही आहे. त्यानंतर आपण यावर एक वडा प्रेस करून बघूया. तयार करून घेतलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा. कागदाला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे आणि वरून एक कागद घालायचा, त्यालाही तेल लावलं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. खूप जास्ती जोराने करायचं नाही आहे, नाहीतर वडा अगदीच पातळ होईल आणि मग ते फुलणार नाहीत. बघा अगदी झटपट असा आपला वडा प्रेस करून झालेला आहे आणि मस्त पातळ असे वडे तयार होतात. असे आपण या मशीनवर वडे प्रेस करून घेतले म्हणजे आपलं काम अगदी झटपट आवरतं. एका वेळी आपण 3-3, 4-4 वडे देखील तळू शकतो. बघा दुसरा वडाही तयार आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळता तळता थापून घेणार आहोत आणि तळणार आहोत. वडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. एक पिठाचा गोळा घालायचा. बघा तो पटकन वर आला पाहिजे इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे. कमी फ्लेमवर वडे तळले तर ते अजिबात फुलून येणार नाही. तेल चांगलं गरम करायचं आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. आणि मग आपण एक एक करून यामध्ये आपण तयार करून घेतलेले वडे घालायचे आहेत. बघा थोडंसं झाऱ्याने तेल उडवायचं. अगदी मस्त टम्म फुगून येत आहेत. वडे फुगण्यासाठी गॅसची फ्लेम पण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कमी फ्लेम केली तर वडे फुलून येत नाहीत. बघा हलकंसं तेल उडवलं की लगेचच वडे छान फुगून येत आहेत. आपण अगदी जाड केले नाही आहेत, मस्त पातळसर असे वडे आपण प्रेस करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता दोन्ही वडे किती छान टम्म फुगलेले आहेत. आता आपण आधी घातलेला एक वडा तळून झाला का बघूया. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. तेल थोडंसं निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं, म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जाईल. वडे फुलून आले की एक बाजू थोडीशी जाडसर असते आणि एक पातळ पापुद्रा असतो. ज्या बाजूला पातळ पापुद्रा असतो तो कमी भाजायचा, थोडासा जाडसर असतो तो जास्त वेळ तळून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे वडे तळून घेऊया. गरम गरम चिकन आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा रंग पण सुरेख आला आहे. रस्सा पण अगदी छान दाटसर झालेला आहे. आधीपेक्षा मस्त दाटसर झालं आहे हलकंसा गार झाल्यानंतर. आपण तळून घेतलेले वडे मस्त टम्म फुगलेले आहेत आणि तरीही देखील मऊसूत आहेत. थोडासा कांदा, काकडीचे काप आणि लिंबाची फोड. तयार आहे आपली मस्त चिकन थाळी. गावरान चिकन रस्सा आणि कोंबडी वडे. अशाच पद्धतीने तुम्ही घरी करून बघा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.